नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत आजच्या पंचांगाची माहिती. आज 10 जुलै 2024 बुधवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 10 जुलै 2024 बुधवार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी आहे. ही आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी सकाळी 7:52 राहणार आहे आणि त्या उपरांत पंचमी तिथी प्रारंभ होणार आहे. जर का आपण आजच्या नक्षत्राची माहिती घेतली तर मगा नामक नक्षत्र सकाळी 10:15 असणार आहे आणि त्या उपरांत पूर्व फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आपल्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आजचा राहू काळ सुरू होणार आहे दुपारी 12:32 जो की संपणार आहे दुपारी 2:12. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर हे तुम्ही टाळू शकता, कारण यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि आजचा जर का आपण अभिजित मुहूर्त बघितला तर आजचा काही अभिजित मुहूर्त नाही आहे. आज सूर्य मिथुन राशीत राहणार आहेत आणि चंद्रदेव सिंह राशीत संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया मेष राशीचं दैनिक राशीफळ काय म्हणता येते. आज तुम्हाला तुमच्या परिवहनाची साधनांमुळे त्रास होऊ शकतो. जर कुठे महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला जायचं असेल तर वैकल्पिक परिवहनाची व्यवस्था करा आणि बॅकअप योजना नक्कीच तयार ठेवा. आज तुम्ही काही आंतरिक उलझनमुळे त्रस्त राहणार आहात, पण शांती बनवून ठेवा. हा काळ लवकरच निघून जाईल. परिवारासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या सहवासाचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता. याचबरोबर आपण वळूया मेष राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. तुम्ही खूपच संवेदनशील आहात आणि तुमचा पचनतंत्र सुद्धा. जसेच तुम्ही काही असे खाणे खात आहात जे तुमच्या पचनतंत्रासाठी योग्य नाही आहे. तुमचे शरीर त्याला नाकारत आहे, त्यामुळे तुम्हाला उलटी आणि दस्त होऊ शकतात. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर समस्या गंभीर रूप घेऊ शकते. स्थानिक पातळीवर तयार केलेल्या औषधांचा वापर करण्याचा प्रयत्न आज तुम्ही करू शकता. आता आपण वळूया मेष राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. कोणीही परिपूर्ण नसतो. जर तुम्ही तुमच्या साथीदारासोबत संतुष्ट असाल तर बाहेर कोठेही काही शोधण्याच्या आधी तुम्हाला गरज नाही आहे, कारण सर्व काही तुमच्या जवळच आहे. इच्छांचा अंत नसतं. तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की जर तुम्ही तुमच्या संबंधात स्थिर आहात तरच तुम्ही एक उज्ज्वल भविष्यासाठी तुमची ऊर्जा योग्य पद्धतीने वापरू शकता. आणि शेवटी आपण वळूया मेष राशीच्या करिअर आणि धनराशीफळाकडे. काही किरकोळ समस्यांचा सामना तुम्हाला आज करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमच्या कार्यस्थळावर शांतीने काम करणाऱ्याला अडचण येऊ शकते. आज तुम्हाला धैर्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत काम करता तेव्हा. आज क्रोध दूर ठेवा, त्याऐवजी समजूतपणाने समस्या हाताळा. त्याच्यामुळे तुमच्या संपूर्ण गटाच्या मनोबलावर विपरीत परिणाम होणार. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.